सोलापूरच्या बार्शीमध्ये भर दिवसा दुकानातून बियाण्यांची चोरी झालेली आहे। एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती आहे। 7 ते 8 जणांनी चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साताऱ्याच्या पळशी इथं ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला। या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर मसवड पोलिसांनी कारवाई केली। पळशी, देवापूर आणि कारखेल इथं छापे टाकून 2 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे आणि यात देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचाही समावेश आहे। साताऱ्यातील माण तालुक्यात एका महिलेचा शॉक लागून मृत्यू झालाय। शेतात शेळ्या चारत असताना अर्थिंग तारेचा स्पर्श झाल्यानं महिलेला शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या कोरंभीमध्ये मानवी वस्तीत घोरपड आढळली आहे। नागरिकांनी तातडीनं घोरपड आढळून आल्याची माहिती वन विभागाला दिली। वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत घोरपडीला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलंय। सांगलीच्या पलूसमध्ये पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यापात्राचा मुख्य रस्ता जलमय बनलाय। या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना वाट काढावी लागते। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यवतमाळमध्ये तीळ आणि ज्वारीच्या लागवडीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। खरीपात घेत असलेली तीळ, ज्वारी ही पिकं आता उन्हाळ्यात घेतली जात आहेत। तसंच पीक चांगले येण्याचीही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। परभणीत शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे। पेरणीपूर्वीच्या कामाला वेग आल्याचं दिसून येतंय। मात्र पेरणीची घाई न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। तसंच 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरण्या करण्याचं आवाहन हवामान शास्त्रज्ञांनी केलंय। डोंबिवलीतील काही भागात शनिवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। MIDC भागामध्ये कारखान्यातून येणारं केमिकल पावसाच्या पाण्यामध्ये मिसळल्यावर असे रंग रस्त्यावर पसरतायत। या हिरव्या पावसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। यवतमाळमधील बाभुळ गावात नगर परिषदेचे अध्यक्ष आणि CEO विरोधात आंदोलन करण्यात आलं। अपक्ष नगरसेवक आणि नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी या आंदोलनामधून करण्यात आली। शहर विक्रीच्या मार्गावर नेल्याचा आरोप करण्यात आलाय। राज्यातील विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय आणि त्यांनी लेख लिहून निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलाय। त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। लेखानं उत्तर देणार असल्याचं असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना उत्तर दिलंय। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आणि दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। अमरावतीतील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी या दरम्यान बाईक रॅली काढून ते सभा घेणार आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती आहे। बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर कॅनडामध्ये पोहोचला होता अशी देखील माहिती समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मुंबईमध्ये निरीक्षक नेमलेत आणि त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुण्यातील भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे। यावेळी बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजाही करण्यात आली। या रस्त्याच्या कामासाठी 2,41 लाखांचा निधी मंजूर झाला। मुरुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दांडेकरांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी दांडेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता।
मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं डिनो मोरियासह 8 जणांना समन्स बजावलाय। डिनोला पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी ईडीने 13 आरोपींसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 180 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेलं आहे। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलंय। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसतेय। राज्यामध्ये 86 नवे रुग्ण सापडलेत, त्यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली आहे। तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झालेली आहे। पुण्यात 31, मुंबई 28 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7, ठाण्यामध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता 10 पदरी होणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। याआधी MSRDCनं वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 8 पदरी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता नंतर तो प्रस्ताव बदलून आता 8 ऐवजी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका धावपट्टीचं नूतनीकरण काम सुरू आहे, त्यामुळे 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। ही धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे। या कारणामुळे सदर विमानतळावर 15 जूनपासून दररोज सुमारे 114 उड्डाणं रद्द करण्यात येतील। बीडमध्ये दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली आहे। या चोरट्यानं संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्या होत्या। या आरोपीकडून 7 दुचाकीही जप्त करण्यात आल्या। बीडमध्ये दागिने चोरणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। हे चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरत होते। अकोल्यात अवैधरित्या गोवंशाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 20 गोवंशांसह 7,38,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे गोवंशाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। यवतमाळमध्ये क्रीडा कार्यालयातील नूतनीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचं, प्रवेशद्वाराचं, बॅडमिंटन कोर्टचं आणि बिलियर्ड्स टेबल हॉलचं उद्घाटन करण्यात आलं। आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। बीडमधील परळीमध्ये एका पित्यानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय। या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तसंच पित्याला अटकही करण्यात आली आहे। या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।